माझ्या समस्त मोतीलाल नगरकर बंधूंना सप्रेम नमस्कार। मी निलेश प्रभू, मोतीलाल नगर विकास समितीचा सेक्रेटरी। साथी काल मी एक व्हिडिओ बनवला होता। म्हाडा प्रशासनाने मोतीलाल नगर क्रमांक 1 करिता इंटिमेशन ऑफ अप्रूव्हल IOA रिलीज केला आहे, त्या संदर्भात बनवला होता। आणि त्यानंतर मला अनेक फोन आले, अनेक लोकांनी व्हॉट्सॲपवरून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आणि या विरोधात रहिवाशांनी आवाज उठवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। कारण इथे प्रश्न असा आहे की जर आमचे सर्वच्या सर्व मैदान तुम्ही डेव्हलपर आहे त्याला जर हँडओव्हर केले आहेत तर मग आमच्या चाळी तोडण्याचा प्रश्न आला कुठून? म्हणजे इथे की टू की म्हणून तुम्ही आमच्या मैदान घेतलं। IOA तसा इश्यू केला आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट हे सांगतंय काही चाळींचं बांधकाम जे आहे ते तोडावं लागेल। 12 मे रोजी मोतीलाल नगर विकास समितीने एक सभा आयोजित केली होती आणि या सभेमध्ये मोतीलाल नगर विकास समितीने स्पष्टपणे आवाहन केलं होतं की जे प्रेझेंटेशन गणेश मैदानमध्ये झालं होतं 17 एप्रिल रोजी, या प्रेझेंटेशनच्या विरोधात तुमचे आक्षेप शासनापर्यंत गेले पाहिजे। परंतु आजपर्यंत किती लोकांनी आक्षेप घेतले माहिती नाही, पण मोतीलाल नगर विकास समितीने यापूर्वी 20 मे रोजी हे आक्षेप म्हाडाजवळ नोंदवले आहेत। तसंच जो IOA जारी करण्यात आला होता याबाबत तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच, त्याच्यावरती आक्षेप घेतल्यानंतर खूप मोठं रामायण घडलं। अर्थात त्याला आम्ही घाबरत नाही, पण सर्व रहिवाशांना मात्र मी एक गोष्ट सांगू इच्छितो, जे तुम्हाला चुकीचं वाटतं तिथे प्रश्न उपस्थित करा आणि ते लेखी स्वरूपात करा। याचं कारण असं आहे की मंडळी इथे काही नॅरेटिव्स पसरवले गेलेत की कोर्टाने आमच्यावर अन्याय केला, पण लक्षात घ्या न्यायपालिका ही तुमच्यावरती अन्याय करत नाही। जर तुम्ही स्वतः व्यवस्थित अभ्यास केलात आणि तुमचे प्रश्न न्यायपालिकेसमोर मांडले तर न्यायपालिका तुमच्यावरती 100% अन्याय कधीच करत नाही। कारण ही जी न्यायपालिका आहे ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावरती चालते आणि संविधान हे इतकं मजबूत आहे की तुमच्या सोबत कुठलीही न्यायपालिका संपूर्णपणे कधी अन्याय करू शकत नाही। आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपली जी ऑर्डर आहे त्यामध्ये आपल्या न्यायपालिकेने प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की पुनर्विकास जो आहे तो 33/5 अंतर्गत होणं आवश्यक आहे। हा खरं तर आपला विजय आहे, परंतु इथे ओरडून ओरडून सांगितलं जात आहे की न्यायालयात आम्ही हरलो, न्यायालयात तुमच्या विरोधात आदेश दिलं, किंवा म्हाडाचे अधिकारी पण बोलताना सांगतात की न्यायालयाने यांच्या विरोधात आदेश दिला, पण असं काही झालेलं नाही आहे। न्यायालयाने योग्य आदेश दिले आणि त्यामध्ये 33/5 फॉलो करा असं स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि अजून काही कोर्टाचे असे निर्णय आलेले आहेत जे लवकरच तुमच्या समोर येतील, पण या सर्वांवरून मी एकच गोष्ट सांगेन, लढण्यासाठी सज्ज राहा, घाबरू नका, तुमचे प्रश्न उपस्थित करा, ते कायदेशीर आहेत याची खात्री करा, ते शासनासमोर तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही लेखी स्वरूपात प्रश्न विचारले पाहिजेत आणि जर तुम्ही असे प्रश्न उपस्थित केले तर तुम्हाला न्याय नक्की मिळेल, तुमचा विजय नक्की होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। धन्यवाद।